नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या स्वप्नील पिचड ऑफिशियल या चॅनेलवर. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये कुंडन या नैसर्गिक पर्यटन स्थळाची आपण माहिती घेतली होती. त्याच्याच बाजूला पूर्ण जंगलामध्ये असं एक मंदिर आहे जे अजून कोणाला माहीत नाही. त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. ते मंदिर आहे दत्त मंदिर. तर मित्रांनो, काही मंदिरं अशी आहेत जिथे भाविक पोहोचत नाहीत, पण ते मंदिरं खूप नावाजलेली असतात. असंच एक मंदिर आहे जे शहापूर तालुक्यामध्ये शिरोळ ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आपल्या अजनूप आणि शिरोळ या ग्रामपंचायत दोन्ही हद्दीमध्ये येतं. मंदिराच्या चारही बाजूने डोंगर आहेत आणि छान छान असे झाडं झुडपं आहेत. आपण अधिक माहितीसाठी जाणून घेऊया ह्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं. चला तर आपण आता बाबांशी बोलूयात, बाबांशी गप्पा मारूयात. इथे मला सांगा, कार्यक्रम कसे असतात? म्हणजे भक्तांना यायला कसं काय? भजनी मंडळी असते. हा. आखी रात्र कार्यक्रम चालू असतात. अच्छा. आणि दिवसभर जेवण चालू राहतं, गोड जेवण राहतं. कोणत्या दिवशी असतं काय? गुरुवारच्या प्रत्येक गुरुवारी असतं? नाही, दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो. मोठा कार्यक्रम. आणि प्रत्येक गुरुवारी पेशंट येतात बरेचसे. म्हणजे इथे भाविक येतात. हो लय येतात. भाविकांच्या समस्या दूर होतात हो का? हो नक्की एकदम नक्की. या चिटकतं नाही तर मग खाल डोकींवर पाय होतं, नाही सोडत. तर तुम्ही बघितलं, बाबांशी आपण बोललो. जसं मंदिराची जे उपासना करतात आपल्या इथे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी इथे खूप मोठा कार्यक्रम असतो. पालखी निघते, पालखीमध्ये जेवण वगैरे असतं आणि दर गुरुवारी इथे भजन आरती वगैरे केली जाते. अमावस्या पौर्णिमाला. हे मंदिर अशा ठिकाणी आहे की पूर्ण जंगलामध्ये आहे. आणि भाविकांना मी एवढं सांगू इच्छितो की जे भाविक लांब लांब असे दत्त मंदिराच्या साठी दत्त मंदिरामध्ये पाया पडायला जातात, म्हणजे जे दर्शनासाठी जातात, त्यांनी लांब न जाता आपल्या जवळच्या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये शिरोळ ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये हे मंदिर येतं. सगळं शहापूर, घोटी, इगतपुरी सगळे लोक इथे असतात. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या कोणाला या मंदिराकडे यायचं असेल, या मंदिरात तुम्हाला सेवा द्यायची असेल, काही तुमच्या अपेक्षा असतील देवाकडे, त्या तुम्हाला तुमच्या गारांना सांगायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की हाय करा. मी तुम्हाला या मंदिरात मध्ये कसं यायचं याची माहिती तुम्हाला मी देईन. निसर्गाची शोभा वाढवणारं हे मंदिर खूप दुर्मिळ आहे आणि इथे सर्व इच्छा पूर्ण होतात असं ऐकलं जातं.